नमस्कार, मराठी प्रतिभा चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। मकर संक्रांती जवळ आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता हा लुक मी मकर संक्रांतीसाठी केलेला आहे। जर तुमची पहिली संक्रांत असेल तर नक्कीच तुम्ही या साडीवर आणि या ब्लाऊजवर हलव्याचे दागिने घालू शकता। खूप स्वस्तातला हा लुक मी तयार केलेला आहे आणि या लुकमध्ये मी जे काही घातलं आहे त्या सर्वांबद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे भेटेलच, त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा। अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करा, इंस्टाग्रामला देखील मला फॉलो करा। सो आता आपण सुरू करूयात आपल्या व्हिडिओला। तर सगळ्यात आधी सिंपलचं मॉइश्चरायझर मी इथे घेतलेलं आहे आणि ते चेहऱ्याला गळ्याला लावून घेतलेलं आहे। सेटअप व्हीलचं देखील मी वापरते, तुमच्या स्किनला जे सूट करतं ते वापरा, पण जरूर वापरा। त्याच्यानंतर मेबेलिन फिट मीचं UV प्लस स्मूथवालं हे प्रायमर मी घेतलेलं आहे। यांचं मॅटवालं देखील येतं, जर तुमची स्किन ऑइली असेल तर ते वाला तुम्ही नक्की घेऊ शकता। हे तुम्ही बघितलं मी अशा पद्धतीने चेहऱ्याला लावून घेतलेलं आहे आणि याला छान ब्लेंड करून घेतलेलं आहे। हे जे प्रायमर आहे हे हायड्रेटिंग आहे आणि प्राइम देखील करतं फेसला। आणि जर तुमची स्किन ड्राय असेल किंवा जानेवारी महिन्यामध्ये जनरली थंडी असते तर त्याच्यासाठी हे जे प्रायमर आहे नक्कीच छान आहे। त्याच्यानंतर शुगरचं मी हे कन्सिलर घेतलेलं आहे, ऑटो करेक्ट क्रीजलेस कन्सिलर आहे नंबर 30 मध्ये। आणि शुगरचं एस ऑफ फेस फाउंडेशन मी वापरलेलं आहे, त्याच्यामध्ये पण सेम शेड आहे माझा आणि कन्सिलरचा पण सेम शेड आहे। हे जे कन्सिलर आहे खूप छान आहे, इतकं छान कव्हरेज देतं। तर तुम्ही बघताय हे मी अंडर आईजला, त्याच्यानंतर माझ्या अप्पर लिपवर, पूर्ण माउथच्या अराउंड, नाकावर, कपाळावर हे लावून घेतलेलं आहे। आणि एक छोटासा ब्रश घेतला, ब्लेंडिंग ब्रश, तर त्याने मी छान हे कन्सिलर ब्लेंड करत आहे। सिम्पली तुम्ही बोटांच्या मदतीने पण याला छान ब्लेंड करू शकता। सो आपल्याला खूप मेकअप करायचा नाही, म्हणजेच खूप लेअरिंग करायचं नाही, त्याच्यामुळे फक्त कन्सिलर आपण इथे वापरणार आहोत आणि नंतर पावडरने त्याला सेट करून घेणार आहोत। सो खूप लाईट बेस तुमचा इथे तयार होतो आणि डेफिनेटली खूप जास्त हेवी मेकअप किंवा खूप लेअरिंगवाला मेकअप करायची तुम्हाला गरज पडत नाही। सो ज्यांना जास्त मेकअप आवडत नाही चेहऱ्यावर त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे हा मेकअप। कोणतंही तुमच्या आवडीचं तुमच्या शेडचं कन्सिलर निवडा। त्याच्यानंतर मी अप्पर लीडला ते कन्सिलर लावून घेतलेलं आहे आणि पुन्हा त्याला छान ब्लेंड करून घेतलेलं आहे, कारण जो पण मी मेकअप करणार आहे आय मेकअप तो छान याच्यावर दिसून येतो। त्याच्यानंतर मेबेलिन फिटमीची लूज पावडर मी घेतलेली आहे लाईट मीडियम शेडमध्ये आणि पहिल्यांदा ब्रशच्या मदतीने त्याला अंडर आईजला असं लावलं। बेकिंग करत आहे बेसिकली, फक्त अंडर आईजला बेकिंग करणार आहे, बाकी पूर्ण चेहऱ्यावर छान मी ब्रशच्या मदतीने याला लावून घेत आहे। तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये पूर्ण चेहऱ्याला, कपाळावर, गळ्यावर ही पावडर छान पद्धतीने लावून घ्या। तर याने काय होईल, तुमचा जो बेस आहे किंवा तुम्ही जे कन्सिलर लावलेलं आहे ते खूप छान पद्धतीने सेट राहील। त्याच्यानंतर मी आता ब्लश घेतलेला आहे, हे स्टिकवाला ब्लश आहे आणि हे फेसेसचं आहे अल्टाईम प्रोवालं। याचा जो शेड आहे स्वीट ॲप्रिकॉट आहे नंबर 01 मध्ये। हे मी पहिल्यांदा माझ्या बॅकहँडवर घेतलं, नंतर ब्रशच्या मदतीने पहिल्यांदा माझ्या चिक्सवर लावून घेतलेलं आहे आणि थोडंसं नाकाला पण लावून घेतलेलं आहे। तुम्ही बघताय खूप छान असा पीची शेड दिसतोय जो खूप छान जातो इंडियन स्किन टोनवर। त्याच्यानंतर पॅकची ब्राऊ क्रीम मी घेतलेली आहे आणि ब्राऊन कलरची ही ब्राऊ क्रीम आहे, तर ही मी आता छान माझ्या आयब्रोज फिल करायला वापरणार आहे। याच्यामध्ये माझा जो शेड आहे तो आहे नंबर 01 क्युबन एस्प्रेसो म्हणून। तुम्ही ॲक्च्युली पावडरवाले प्रॉडक्ट देखील वापरू शकता, पण हे पण खूप छान आहे। सो आयब्रो फिल केला, छान कोम करून घेतला। त्याच्यानंतर मी मेकअप रिव्होल्यूशनचं हे हायप्नॉटिक रिलोडेड आयशॅडो पॅलेट घेतलं, ब्राऊन कलरचा शेड घेतला। पॅलेट कोणताही घ्या, तुम्हाला फक्त ब्राऊन आणि ब्लॅक कलरचा शेड लागणार आहे। अँग्युलर ब्रश घेतला आणि छान पद्धतीने विंग आयलायनर काढून घेतलेला आहे। तुम्ही बघता पहिल्यांदा ब्राऊन आयशॅडोने काढलेला आहे, त्याच्यानंतर ब्लॅक आयशॅडो घेतला आणि अगदी तुमच्या लॅश लाईनला क्लोज असं ते ब्लॅक आयलायनर किंवा तो ब्लॅक आयशॅडो तुम्हाला लावायचा आहे। आता सेम मी खालच्या साईडला पण लोअर लॅश लाईनला पण पहिल्यांदा ब्राऊन आयशॅडो लावला, त्याच्यानंतर ब्लॅक आयशॅडो लावला आणि पूर्ण इनर कॉर्नरपर्यंत त्याला लावलेला आहे। सो खूप छान एक बिग आईज दिसतात याच्याने आणि खूप सुंदर लुक दिसतो, स्मोकी लुक दिसतो। त्याच्यानंतर मी रेव्हलॉनचं काजळ घेतलेला आहे, अपर वॉटरलाईन, लोअर वॉटरलाईनला छान पद्धतीने हे लावून घेतलेलं आहे। आता कॉन्टरिंगसाठी हे के ब्युटीचं कॉन्टर किट घेतलं आणि फक्त नोजला कॉन्टरिंग केलेलं आहे। मेबेलिन फिट मीचा हा सेटिंग स्प्रे मी घेतलेला आहे आणि पूर्ण चेहऱ्यावर स्प्रे करून घेतलेला आहे। याच्याने माझा मेकअप जास्त वेळ राहील आणि खूप सुंदर देखील दिसेल। त्याच्यानंतर मी के ब्युटीचं अगेन हायलायटर घेतलेलं आहे, सनलाईट गोल्ड असा याचा शेड आहे, खूप छान हायलायटर आहे हे। आणि हे मी घेतलं बॅकहँडवर अगेन आणि त्याच्यानंतर ब्रशवर घेऊन छान माझ्या चिक बोनला, नाकावर, हनुवटीवर, अप्पर लिपला, त्याच्यानंतर आयब्रो बोनला व्यवस्थित लावून घेतलेला आहे। खूप छान एक ग्लो दिसतो चेहऱ्यावर आणि जेव्हा विंटरमध्ये आपण मेकअप करतो तर हा ग्लो खूप महत्त्वाचा आहे, खूप छान दिसतो। त्याच्यानंतर लिपस्टिकसाठी मी पहिल्यांदा स्विस ब्युटीची लिप पेन्सिल घेतलेली आहे, याचा जो शेड आहे तो आहे बर्गंडी आणि पहिल्यांदा मी आउटलाईन करून घेतलेली आहे लिप्सला। त्याच्यानंतर लॉरियल पॅरिसची लिपस्टिक घेतलेली आहे, याच्यामध्ये माझा शेड आहे आय एन्चॅन्ट म्हणून, खूप छान न्यूड कलरचा शेड आहे, तो मी लावून घेतलेला आहे। आणि मला आणखीन थोडेसे लिप वाटत होते न्यूड हवेत, तर एक स्विस ब्युटीची लिपस्टिक आहे ती मी घेतली आणि सॉफ्ट मॅट लिप क्रीम आहे तर ती घेतलेली आहे आणि याच्यामध्ये जो शेड आहे तो आहे नंबर 20 पॅरिस फॅशन म्हणून।
ती मी घेतली आणि ती थोडीशी लावून घेतलेली आहे लिप्सवर, त्याला थोडंसं ब्लेंड करून घेतलेलं आहे. सो ती देखील खूप सुंदर दिसत होती आणि जो माझा ओव्हरऑल शेड जो तयार झाला तो खूप छान झाला आहे. आणि तुम्ही बघताय आता सगळं झाल्यानंतर आपल्याला छान तयार होऊन यायचं आहे. सो लिपस्टिक एकदम परफेक्ट मला जशी पाहिजे होती तशी मी लावलेली आहे. पण आपला मस्कारा लावायचा राहिला आहे. सो पहिल्यांदा मी आयलॅशेसला छान कर्ल करून घेतलेला आहे. रेव्हलॉनचा हा सोफियस नावाचा मस्कारा मी घेतलेला आहे. खूप मस्त आहे हा मस्कारा, मला खूप आवडला. आणि फेक आयलॅशेस पण तुम्ही इथे लावू शकता, पण हा मस्कारा चांगला वर्क करतो त्याच्यामुळे मी फक्त हा लावलेला आहे. आणि तुम्ही आय लुक बघता एकदम सिम्पल साधा तरी देखील खूप छान वाटतो आणि ॲप्रोप्रिएट वाटतो आहे संक्रांतीसाठी. शिवाय तुमचे आईज जर छोटे असतील तर बिग दिसण्यासाठी पण खूप हेल्प होते. आणि येस, इथे हा माझा मेकअप झालेला आहे. मस्कारा मी लावून घेतलेला आहे. आता मी रेडी होऊन आलेली आहे आणि ज्वेलरी जी तुम्ही बघताय ती त्याच्यातली जवळपास अर्धी ज्वेलरी मी मिशोवरून घेतलेली आहे. कानातले आणि नथ आणि बँगल्स ह्या मी नॉर्मल लोकल शॉपमधनं घेतलेल्या आहेत. बाकी जी साडी आहे ती मिशोवरून घेतलेली आहे. साडीमध्ये ब्लाऊज पीस आहे. जो मी ब्लाऊज पीस वेअर केलेला आहे तो वेगळा सेपरेट मी मिशोवरूनच घेतलेला आहे. यांचे कोड्स जर तुम्हाला हवे असेल तर डेफिनेटली मी डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही एकदा चेक करा, मी तिथे देईल. आणि हो, हा छान मेकअप लुक झालेला आहे. नथ देखील लोकल स्टोअरमधनं घेतलेली आहे. पहिल्या लुकमध्ये मी इथे छान बन घातलेला आहे आणि रेडी होऊन आलेली आहे. तर बन जर तुम्हाला हवं असेल, असं जोडा वाटत असेल तर घाला नक्कीच, छान गजरे वगैरे लावून. अदरवाईज केस मोकळे सोडून देखील खूप लुक हा छान दिसतो. किंवा सिम्पल क्लचर हेअरस्टाईल दे करा, ती देखील खूप सुंदर दिसते. तर दुसऱ्या लुकमध्ये मी असे ओपन हेअर सोडलेले आहेत आणि किंवा तुम्ही क्लचर पण लावू शकता. आणि हा माझा मेकअप लुक संक्रांतीसाठी तयार झालेला आहे. मला असं वाटतं ब्लॅक साडी खूप छान दिसते संक्रांतीमध्ये. तर मैत्रिणींनो, हा होता माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल खूप खूप मनापासून आभार. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, माझे व्हिडिओ बघत राहा. आणि हो, संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.